नमस्कार. खरंच A1 जोडी आहे असंच म्हणता येईल. कारण जेव्हा मैदानात ही जोडी दिसली पण गुलाला वंचित कधीच गेली नाही घरी आणि आजही तेच घरी. दोन्ही नंदी आपलेच होते. एकादरी दावणीचे आणि गुलगाणी सरडी आपलेच होते. मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि हा मैदान एकाडे मैदान हा तितकाच महत्वाचा मैदान आहे जसा आपला देसाईचा हिंद केसरी मैदान. त्यानंतर कोणता मैदान आहे जो वर्षातून एकदा येतो तो इताळेचा मैदान काय म्हणा. सुंदर आयोजन केलं जगन शेठ, केशव दादा, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं मी अभिनंदन करेन. सुंदर असं आयोजन केलं. शेवटी किती मोठं आयोजन केला तरी आपल्या खाली बैलगाडा मालक मानत नाही. किती चांगलं करायचा प्रयत्न केला. कारण की कोणाला राग आला तरी चालेल. मी स्वतःच बघत होतो. आपल्या संघटनेचा नियम आहे 10 गाड्या सुटल्यानंतर एक बिंजोरची गाडी सोडली पाहिजे. आयोजकांनी त्याचप्रमाणे आयोजित केलं. बैलगाडा मालक सगळे आपले, कोणाची आई रस्त्यावरती पडलेली नाहीये. कोणाचा काय हात लागला काय अधिक शिव्या देऊन बोलणं हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. जे खाली भांडणं होतात, संघटना नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते बाबांना भांडणं करू नका, एकमेकांना समजून घ्या. आयोजक 100 पण खाली उभे राहिले तरी काय अर्थ होणार नाही जोपर्यंत बैलगाडा मालक सुधारणार नाही. आम्ही बिंजोडला खेळतो. आम्हाला संघटनेमार्फत सांगितलं गेलेलं आहे, आयोजकांमार्फत सांगितलं गेलेलं आहे का बाबा 10-12 गाड्या गेल्यानंतर तुमची एक गाडी हे टाका. पूर्ण मुंबईमध्ये माझीच बिंजोडची गाडी नाहीये, भरपूर गाड्या बिंजोडच्या आहेत. मी गेल्यानंतर 20 गाड्या माझ्या पुढे मी गेलो कारण की मी एक झाडाखाली थांबलो होतो. माझ्या पुढे 20 गाड्या गेल्यानंतर पण बॅरिगेडच्या बाहेर जेव्हा मी थांबलो होतो तेव्हा माझ्या समोर 10 ते 15 गाड्या सुटल्या. मी केशवनानाला स्वतः बोललो, केशवनाना गाडी आतमध्ये घ्या. शेवटी राहुल पाटील आले, काना शेठ आले. आम्ही स्वतःनी समजवला, समजून त्याच्यानंतर आतमध्ये गाडी टाकली आणि गाडी सुटली. बघा मित्रांनो, हा मैदान हा आणि आपल्या मुंबईमध्ये जेवढे मैदान होतात तेवढे मैदान आपल्यासाठीच असतात. आपण सांभाळून घ्या. आपला ड्रायव्हर आपल्या सोबत ठेवा, आपले सुट्टी मेकर आपल्या सोबत ठेवा, आपला जोडीदार आपल्या सोबत ठेवा. आपण असतो गाडी सुटते तिथं, आपला गाडीचा ड्रायव्हर असतो सुटतो दुसऱ्या गाडीवरती. आपला ज्याच्या विरोधामध्ये गाडी असते ती 15 चक्रे माग. मित्रांनो, असं असल्यावरती 100% वाद होणारच आहे. तुम्हाला जर लवकर गाड्या सोडायच्या आहेत तर तुम्ही सोबत त्याला घेऊन चला, तुमचा ड्रायव्हर सोबत ठेवा. आज तुम्ही मला सांगा, काल मी कमसे कम 25 ते 30 बॅनर व्हॉट्सअपला बघायला. आज 10:30 वाजले होते तरी गाड्या सुटल्या होत्या का? मी व्हॉट्सअपला बघत होतो, युट्यूबला बघत होतो. कुठे गेले 9 वाजता गाड्या सोडणारे? कुठे गेले नियम? मग ज्या तुम्ही व्हॉट्सअपच्या गाड्यामध्ये झोपले होते का? तुम्हीच येता लेट आणि नंतर कमिटीला ब्लेम करता, आयोजकांना ब्लेम करता. तेव्हा काय करतो तुम्हाला बघा, मी युट्यूब मार्फत घाण बोलत नाही कारण की तुम्ही जे शब्द बैलगाड्या मालकांना जे खाली बोलतात ते बरेचसे वाद होतात. मित्रांनो बघा, सगळे एक समानच आहेत. कोणची आई कोणची बहीण रस्त्यावरती पडलेली नाहीये. तुम्ही प्रेमामध्ये शर्ती खेळा येता, प्रेमामध्ये शर्ती खेळा. ज्याला तुम्ही शिव्या देता तो पण कॅपेबल असतो, पण तो कुठे संघटनेचा विचार करतो आणि आयोजकांचा विचार करतो म्हणून तो थांबतो. म्हणून कोणाला शिवागाळी करू नका. याच्या पुढे पण मैदान होतील तिथे तुम्ही नियमानुसार वागा. यात तुम्ही सगळे मिळून आपला 3,500 हजार लोकांचा ग्रुप आहे, ग्रुपवरती सांगा VIP एंट्री बंद करा. संघटना 100% गाड्या मालकांचा विचार करत, पण तुम्ही कुठल्या संघटनेचा मुद्दा निघाला आणि फक्त तुम्ही मजा घेत बसाल आणि त्या विषयावरती तुम्ही बोलणार नाही. आज 10 दिवसापूर्वी भिवंडीमध्ये एक जण आपल्या अध्यक्षांना शिव्या दिल्या होत्या. काय झोपले होते का सगळे? आता आई बहीण काढणारे? आता का नाही आई बहीण काढत ग्रुपवरती? तेव्हा बोलायचं होतं ना. आपल्या अध्यक्षांना हे केले. आम्ही स्वतः मी टाकला होता का मैदान बंद करा, कोण बैलगाडा मालक जायचा नाही. तेव्हा बैलगाडा मालक झोपले, तेव्हा द्यायचे होते ना, उलट उत्तर शिव्या द्यायच्या होत्या ना. त्यांनी शिव्या दिल्या त्याला. आपल्या अध्यक्षांनी आज काय घडवलं हे बैलगाडा मालकाला सगळ्यांना माहितीये. संघटनेचे 12-14 लोक आहेत म्हणून ही जे चाललेत ना, हीच व्यवस्थित चालली नाही तर प्रत्येक मैदान मी दुसऱ्याला डोका फोडला असता, दुसऱ्याने माझा डोका फोडला असता, काही झालं नसतं. म्हणून संघटनेच्या सोबत राहा, संघटनेने मित्र मिळून शर्ती करा. आम्हाला पण आमच्या मागे पण 10 लोक असतात, आम्ही पण भांडण करू शकतो, आम्ही पण भरपूर काही बोलू शकतो, पण आम्ही नियमामध्ये राहून सगळ्या गोष्टी सांभाळून सगळ्या गोष्टी करतो. आपल्याला आणखी पुढे संधी आहे. बघा, सगळे आपण भाऊ आहेत, एकत्र मिळून शर्ती पण करा. पण कोणाची आई बहीण या बैलगाडी क्षेत्रामध्ये काढू नका. आपली आई बहीण पण या आधी बैलगाडी क्षेत्रामध्ये आता नवीन आलेत. कोणाला चुकीचे कमेंट्स करू नका. आपले आता लहान ताई बैल घेऊन येतात, मी बघत असतो, बाईट देतात तेव्हा कमेंट्स करतात. आपल्या बहिणी आहेत त्या, आणि आपल्या बहिणींना आमच्यासारख्या भावांची सुरक्षा आहे. ज्या वेळेला जर असं कधी आढळलं ना तर आम्ही येऊन त्याच्या अंगावरती चांबू ठेवणार नाही. बघा, आपल्या रेशमीताई आहेत, परत अशा बैलगाड्या बऱ्याच गाड्या मालकी आहेत. बैलगाड्या बघा, त्यांना पण येऊन हा छंद
जोपासू द्या, कारण की त्यांच्या घरामध्ये पण मुलगा नसेल तर त्या आईबापाची मुलगी मुलाप्रमाणे तिला हा छंद जोपासू द्या. आपला पारंपरिक हा धंदा आहे, आपला छंद आहे आणि आपण हा मातीतला छंद आहे. आपली काय ती आलेली बहीण का आपल्या अमेरिकेने आलेली आहे, आपल्या मातीतली आहे. तिला हा छंद जोपासू दे आणि हा छंद तिला करू दे. बघा मित्रांनो, ती आपल्या बहिणीसारखी, तिला आपण प्रेम दिला पाहिजे, आपली गावांची तिला सुरक्षा भेटली पाहिजे. का तिला वाईट कमेंट्स करून तिच्याबद्दल वाईट काय करू नका. याच्या पुढे जर आढळले तर आम्ही सर्व बैलगाडा मालक तिचे भाऊ म्हणून तिच्या पाठीशी तिच्या सोबत उभे राहू. बरोबर आहे दादा. जेव्हा मैदान घेतलं त्याने जेव्हा सांगितलं 12च्या आत जर सर्वच्या गाड्या मालकांनी त्यांनी जर व्यवस्थित सुरळीत आणले आपल्या बैलगाडा चालक सोबत आणि सुरळीत सोडलं तर हा प्रकार होणार. अरे किती समजा यांना काय फरक पडणार नाही. मला मी बाईक टाकलेली होती काल, माझी गाडी तर जमली असते ना तर माझ्या नंदीची शपथ घेऊ शकतो मी 10च्या आत गाडी केली असती तर, पण माझी गाडी जमली नाही म्हणून, कारण की या उन्हाचा मला माहिती आहे काय त्रास येतो. आणि बघा आता माझी पण हालत काय झाली ती, म्हणून ज्यांच्या जमल्या होत्या किती लोकांनी जमल्या गाड्या व्हॉट्सअपच्या 12-12:30ला येऊन नाव दिलाय. कुठे गेले होते? या ना लवकर गाड्या करा ना, मैदान भरणारच होता. आता खाली घालून काय उपयोग आहे तुमचा? दादा काय बोलाल, आता 3 फेऱ्यांचं मैदान झालं, तिथे सैराटची कमी होती आणि तुम्ही बोलले होते नक्कीच सैराट तिथे नसेल एखादा चांगला 3 फेऱ्या, कारण बघा गुगा आणि सैराट हा पिंजोड मध्ये एकदम जम बसलेला आहे आणि 3 फेऱ्याच्या मध्ये आपल्याला पण नशीब आजवायचं आहे त्याचं. तुम्ही एखादा चांगला मैदान बघून गुगा आणि सैराट सुद्धा पर्याय काय म्हणतो? 100% बघा त्यावेळेला सैराट नव्हता तरी सुनील शेट्टी मला कंटिन्यू फोन येत होते. आमचा राज होता, रोहित होता, आमचा परत सुट्टीमध्ये निखिल होता, परत हरेशदादा होता. ही सैराटला सोडणारी यांची त्यांचा आणि सुनील शेट्टीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता, सैराटचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. तरी पण लोकांनी त्याचा चुकीचा भ्रम घेतला, पण ते सोबत होते आणि त्यांचा पाठिंबा होता आणि जे घडायचं होतं आम्ही सेमी पात्र झालो, गुलालचा मानकरीचा आम्हाला गुलाल पण भेटला, त्याच्यामध्ये आम्ही लय समाधान आहे. दादा या मुलाखतीमध्ये प्रश्न नक्कीच परत विचारला जाईल की मिलिंद दादांनी पुन्हा एकदा राहुल दादावरती नाव फिरवलं काय म्हणून, कारण का बघा शर्यत आहे, शर्यतीसारखा खेळलो लढत आहे ना, ती तर लढत आहे, नेत्रीची लढत आहे आणि आनंदाची लढत आहे. आणि कुठला बघा तुम्ही युट्यूबर वाले दाखवा जनतेला आमच्या गाड्या झाल्या, पण कुठे जल्लोष दिसला तुम्हाला? नाही, आम्ही जल्लोष करत नाही, काय नाही करत. मी आता पण सांगतो, ही जर गाडी परत 2 गाड्या पळाल्या, या झेंडे किंवा बॅरिकेड नसतात तर काहीतरी उलटा सुलटा तुम्हाला बघायला भेटेल. मी स्वतः मालक म्हणून सांगतो, कारण की ज्या गाडीला गती होती आणि जी गाडी पळत होती साधारण स्पीड नव्हता, पण कुठेतरी त्या झेंडे आणि त्या रिलिंगमुळे थोडी बैल दबत होते. पण खुल्या मैदानामध्ये काहीतरी वेगळं चित्र बघायला पण भेटेल. माझ्या अंदाजे एक बैलगाडा मालक आहे, 4 नंदी माझे आहेत आणि 4 नंदीवरती मी प्रेम करतो. शेवटी हारजीत मी कुठला अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये, किंवा सुनील शेट कुठला अमरपट्टा घेऊन आलेला नाही. आम्हाला हारायचं आहे. हारने आम्हाला भरपूर काही शिकवलं. त्याच्यामुळे काय आहे, जनतेचा प्रेम आहे 2 नंदीवरती. बघा 2 नंदी एवढे मागे पळून पण आज उलटे करून विजय प्राप्त केला. यांचा सगळ्यांचा प्रेम आहे, सगळ्यांचा, आणि प्रेमा खातीर पळतात आणि आम्हाला गुलाला बघून आम्हाला घरी पाठवतात. मला आजचा प्रश्न सुनील दादाकडे येणार आहे की मेहरबान तर तुम्हाला माहिती आहे, सर्व जग जाहीर माहिती आहे मेहरबान कसं आहे, पण आज राहुल दादाची एलियन बद्दल काय बोला? सुंदर नंदी आहे, चांगला पळतो आणि पब्लिकला कापून पळतो आणि घोड्यामधला नामचीन बैल आहे तिथे. आणि एवढी मोठी खरेदी आज 21,50,000 काहीतरी पडली, 23,50,000 एवढे टॉपच्या नंदीची एवढी मोठी खरेदी आणि चांगला नंदी एवढे पैसे मोजलेत आणि पब्लिकला पळतो मुंबईचा. सुंदर नंदी आहे. दुसरी शर्यत पाहायला भेटेल? दुसरी शर्यत पण 100